गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले भुजबळ हे आता मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेत। तर गेल्या अर्ध्या तासापासून छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आहेत। भुजबळ आज फडणवीसांच्या भेटीला जाणार असल्याची अजितदादा गटाच्या नेत्यांना कल्पना नव्हती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर भुजबळांची राजकीय पार्श्वभूमीवर पाहता बंडाचा निर्णय ते घेऊ शकतात, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी TV9 मराठीला दिली आहे। काल छगन भुजबळ यांची ओबीसी संघटनांसोबत बैठक देखील पार पडली। ओबीसी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत छगन भुजबळ यांनी काल चर्चा केली आहे। तर मंत्रिपद न दिल्यानं भुजबळांनी यापूर्वीच जाहीरपणे नाराजी देखील व्यक्त केली होती। नागपूरमधील हिवाळी अधिवेशन सोडून भुजबळ हे नाशिकमध्ये परतले होते। यानंतर भुजबळांनी बैठका घेत वारंवार आपली नाराजी बोलून दाखवली आहे। तर या दरम्यान जहां नहीं चैना वहां नहीं रहना असं म्हणत छगन भुजबळ यांनी बंडाचे संकेत देखील दिले होते। पुन्हा एकदा जाणार आहोत कृष्णा यांच्याकडे। कृष्णा, आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस माझ्या मंत्रिपदासाठी आग्रही होते, मात्र निर्णय हा पक्षाध्यक्षांचा असतो असं म्हणत कुठेतरी अजित पवार यांच्याकडे भुजबळांनी बोट दाखवलं होतं। दरम्यान ही दृश्य आपण पाहतोय सागर बंगल्यावरून आता छगन भुजबळ हे निघालेले आहेत। गेल्या अर्ध्या तासापासून त्यांची या ठिकाणी भेट झालेली होती। आता छगन भुजबळ हे माध्यमांशी संवाद साधतात। तर छगन भुजबळ हे माध्यमांशी कुठलीही प्रतिक्रिया न देता सागर बंगल्यावरून आता निघालेले आहे। जवळपास अर्धा तास त्यांची ही बैठक पार पडलेली आहे। माध्यमांशी संवाद साधणार आहे। त्यांचा जो B6 हा बंगला आहे त्या बंगल्यावरती ते माध्यमांशी संवाद साधणार आहे। त्यामुळे छगन भुजबळ या भेटीनंतर काय नेमकी भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जवळपास अर्धा ते पाऊण तास दोन्ही नेत्यांनी चर्चा केलेली आहे आणि या चर्चेनंतर छगन भुजबळ हे सागर निवासस्थानातून निघालेले आहेत। त्यामुळे आता त्यांच्या बंगल्यावरती ते माध्यमांशी संवाद साधताना काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सागर, थोड्याच वेळात छगन भुजबळ हे माध्यमांशी बोलतील, त्यामुळे या भेटीनंतर ते काय प्रतिक्रिया देतात, काय बोलतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच कृष्णा, तर सागर बंगल्यावरून आता छगन भुजबळ हे आपल्या निवासस्थानाकडे निघालेले आहेत। आपल्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर ते माध्यमांशी देखील संवाद साधणार आहेत। कृष्णा, आपण पाहिलं की छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये बोलताना म्हटलेलं होतं की देवेंद्र फडणवीस हे माझ्या मंत्रिपदासाठी आग्रही होते, मात्र निर्णय हा पक्षाध्यक्षांचा असतो। कुठेतरी अजित पवार यांच्याकडे थेट बोट किंबहुना निशाणा हा छगन भुजबळांनी साधलेला होता। तर कृष्णा यांच्याशी आपण पुन्हा एकदा जोडण्याचा प्रयत्न करणारच आहोत। तर भुजबळ थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधणार आहेत। जवळपास अर्धा ते पाऊण तास सागर बंगल्यावर फडणवीसांची भेट घेतल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता भुजबळ हे सागर बंगल्यावरून निघालेले आहेत। भुजबळ आता आपल्या निवासस्थानावर जात आहेत। तर अर्ध्या तासानंतर भुजबळ हे फडणवीसांच्या बंगल्यावरून आता निघाले। अर्ध्या तासामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्याचबरोबर छगन भुजबळ आणि फडणवीस यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली हे पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान आपल्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर भुजबळ हे आता माध्यमांशी संवाद साधतात।